नमस्कार. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याने कोणी सबस्क्राईब नाही केले. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये मी एक्सप्लेन केलं तर अनिशने स्वतःची संधी साधून राधा किशाला भिकारी आणि भंगारवाला बनवलेला आहे. हे झाल्याच्या नंतर इकडे त्यांचा प्लॅन सक्सेसफुल होताना दिसतोय. नंतर भैरवी आणि निलिमात्याच्या थोडाफार गप्पा सुरू होतात. तेवढ्यात तिथे रुपाली येते. तिचं काहीतरी डिस्कशन सुरू होणार आहे आणि मीनवाईल मामांचा पाकिट चोरला जाणार आहे. बघूया आजच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे भैरवी अनिशला म्हणत असते, अनिश मला काळजी वाटत आहे. एकदा आपल्याबरोबर या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत, पुन्हा झालं तर. तेव्हा तो म्हणतो तू नको ना काळजी करू, मी स्वतः तिथे जाणार आहे आणि जोपर्यंत तो ट्रक ना सुक्तनकर फूडपर्यंत जात नाही ना तोपर्यंत मी त्याला कुठेच मध्ये थांबू देणार नाही. तू काळजीच करू नको, मी आहे ना. तेव्हा चंदनाजोबा म्हणतात खरंच अनिश तुला असं भैरवीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहताना बघून खूप छान वाटत आहे. तेव्हा तो म्हणतो तुम्ही काळजीच करू नका, मी माझं काम एकदम सावधपणे करणार आहे, कोणाला काही कळणार सुद्धा नाही. तेव्हा भैरवीची काळजी थोडी वाढलेली असते. मीना तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते तर दुसरीकडे थोडा वेळ ट्रक पुढे जातो. तेवढ्यात अनिश त्यांना म्हणायला लागतो जरा इथेच थांबवा दादा. तेव्हा ते म्हणतात अजून सुक्तनकर फूड तर आलं नाही ना, मग तुम्ही इथे का थांबवायला सांगितलं. तेव्हा तो म्हणतो माझं थोडं काम आहे, ते झालं की आपण लगेच जाऊ. तो ट्रकच्या बाहेर उतरतो आणि टेम्पोचे फोटो काढतो. त्यानंतर त्या माणसाचेही फोटो काढतो आणि म्हणायला लागतो गेल्या वेळेला आमच्या बरोबर थोडा प्रॉब्लेम झाला होता ना, म्हणून सेफर साईडसाठी मी फोटो काढत आहे, तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. तेवढ्यात तिथे भिकारीच्या अवतारामध्ये राधा मामी आलेले असतात. खरं म्हणजे भिकारीचा अवतार त्यांना खूप शोभून दिसत असतं. तेव्हा ते म्हणते मानिश बाबू मी किती छान दिसते ना. तेव्हा तो म्हणतो ते जाऊ दे, पहिले काम करा, तुम्हाला ज्या कामासाठी बोलवलं आहे ते चोख करायला पाहिजे. त्या लगेच त्या ड्रायव्हरकडे जातात आणि म्हणायला लागतात बाळा मला काहीतरी खायला दे, 2 दिवस झालं मी उपाशी आहे, काहीतरी दे रे माय, काहीतरी दे. त्यांचं सुरू होतं. तेवढ्यात मागे किशामामा इकडे भंगारवाला बनून येतो आणि म्हणायला लागतो भंगारवाले भंगारवाले. तेवढ्याला अनिश म्हणायला लागतो काय चाललंय तुमचं, इथे काय चाललं आहे आणि तुमचं काय, ते आपले मोदकांचे सॅम्पल कुठे आहेत. तेव्हा तो म्हणतो हे बघा इथेच ठेवले आहेत, चला चला आपल्याला काम करायला पाहिजे. ते अलगदपणे टेम्पो ओपन करतात. इकडे राधा मामीची जोरदार ऍक्टिंग सुरू असते. काहीतरी दे रे, काहीतरी दे, तुझ्या मुलांना तुझ्या आयुष्यामध्ये सुख लाभेल, प्लीज काहीतरी दे रे, दे दे. त्यांचे भीक मागायचे धंदे सुरू असतात. तो माणूस त्यांना नको नको करत असतो. तेवढ्यात अनिश आणि किशामागा मागं त्यांचं काम करत असतात. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे देतो मी तुम्हाला. तो हातावरती 2 रुपये टेकवतो. ते बघता राधामाई म्हणायला लागतात अरे 2 रुपयामध्ये काय येणार आहे, एवढ्या पैशात तर साधं चॉकलेट सुद्धा येणार नाही, अजून थोडे पैसे दे ना. तेवढ्यात इकडे या दोघांचं काम झालेलं असतं. किशामामा लगेच ते सगळे बॉक्सेस पुन्हा पॅक करतो आणि तिथे ठेवून देतो. तेवढ्यात अनिश म्हणायला लागतो आता तू काही करू नको, थांब जरा. इकडे राधामामीला आवाज दे आणि तुम्ही इथून सटटा का. तेवढ्यात इकडे किशामामा म्हणायला लागतात भंगारवाले भंगारवाले. लगेच ते ऐकून राधामामी म्हणायला लागतात दे के रे, थोडे पैसे दे ना मला. पण तेवढ्यात अनिश तिथे येतो आणि म्हणायला लागतो 2 दिवस झालं बाळा उपाशी आहे, दे की काहीतरी दे. अनिश त्यांना 10 रुपये देतो. ते बघता त्या म्हणायला लागतात बघ बघ असं दानशूर व्हायला पाहिजे, त्याने मला 10 रुपये दिले, आता मी काहीतरी तर खाऊ शकते ना. तेवढ्यात अनिश म्हणायला लागतो चला आता आपल्याला जायला पाहिजे. अनिश लगेच टेम्पो घेऊन तिथून निघायला लागतो. तेव्हा राधाबाई म्हणायला लागतात भिकारी आहो मी, भीक द्या हो, भीक द्या भीक द्या. त्यांचं हे नाटक जोरदार सुरू असतं. तेव्हा किशोर म्हणतात काय चाललंय तुझं, शांत हो ना. तेव्हा ती म्हणते कॅरेक्टर सोडता कामा नये, कुणाला डाऊट येता कामा नये. तेवढ्यात तिथे अजून एक माणूस येतो आणि राधामामीच्या हातावरती अजून 10 रुपये ठेवतो. तेव्हा ती म्हणते मी काय भिकारी वाटते का रे तुला, काय चाललंय तुझं. तेव्हा ते म्हणतात शांत हो ग तू, काय चाललंय तुझं, आता या पैशाची आपण पार्टी करूया. तेव्हा ते म्हणतात 22 रुपयाची पार्टी करायची आहे तुम्हाला, त्यामध्ये काय येणार आहे. तेव्हा ते म्हणतात कसं आहे माहिती का, भैरवीचा जेव्हा बिझनेस बर्बाद होईल ना तेव्हा या पैशाची आपल्याला पार्टी करता येईल. दुसरीकडे भैरवी इकडे राजनला कॉल करते आणि विचारते टेम्पो व्यवस्थित पोचला ना, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना, काही प्रॉब्लेम नाही ना. तेव्हा तिला समजतं हो सगळं व्यवस्थित झालं आहे. तेव्हा जाऊन भैरवीच्या मनातल्या शंका सगळ्या दूर होतात. तेव्हा निलिमात्या म्हणतात आत्ता मला समजलं, जेव्हा आपण स्वतः काम करत असतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीबद्दल पूर्ण खात्री असते आणि जेव्हा
जेव्हा दुसऱ्यावरती काम टाकतो ना तेव्हा थोडा मनामध्ये धाकधूकपणा असतो ना, तेव्हा भैरवी म्हणते खरं म्हटलं तर अनिशने पुढाकार गेला आणि म्हणून हे सगळं चांगलं झालं आहे. तेव्हा निलिमात्या म्हणतात खरंच अनिश मनाने वाईट नाही आहे, पण कधी कधी तो असा वागतो ना. खरं म्हणतं पुरुषाचं कसं आहे माहिती का, त्याला जर काम नसेल ना तर त्याचा स्वाभिमान दुखवला जातो आणि अनिशच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. तेव्हा ती म्हणते म्हणून तर मी त्याला सांगितलं आहे ना की त्याला आपल्या बिझनेसमध्ये लक्ष द्यायला पाहिजे, बाहेर कुठे काम करण्यापेक्षा त्याने जर आपल्या बिझनेसमध्ये काम केलं तर आपला बिझनेस मोठा होऊ शकतो आणि घरचा बिझनेस असला तर आपण मालक असतो, आपल्याला पाहिजे तसं काम करू शकतो. तेव्हा निलिमात्या म्हणतात तुझं म्हणणं बरोबर आहे, पण अनिश सुद्धा आज न उद्या तुझ्या वळणावरती येईल आणि तुमचा बिझनेस नक्कीच चांगला होईल. तेवढ्यात तिथे रुपाली येते आणि म्हणायला लागते भैरवी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा ते विचारतात बोला ना काय झालं, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा ते सांगतात अगं माझ्या आईकडे आता मार्गशीर्षमध्ये सत्यनारायणाची पूजा आहे आणि सगळीकडे तुझ्याच मोदकांचा बोलबाला आहे, म्हणून मी विचार करते की तुझ्याकडूनच नैवेद्यासाठी मोदक मागवावे. तेव्हा भैरवी म्हणते मग तुम्ही एक काम करू शकता, सुक्तनकर फूडमध्ये जाऊन तुम्ही मोदक घेऊ शकता, आत्ताच मोठी ऑर्डर गेली आहे. तेव्हा ती म्हणते तिथून का घेऊ मी, तू त्यांना ज्या रेटमध्ये देते त्या रेटमध्ये तू मलाही मोदक दे ना, म्हणजे तिथे गेले तर त्यांचे मोदक थोडे महागच असतील ना. तेव्हा निलिमात्या म्हणतात ते तर बिझनेसचा रूल आहे, ते तर सगळ्यांनाच करायला लागेल ना. तेव्हा रुपाली म्हणते कसं आहे माझा जिथे फायदा होत असेल ते मी बघेल ना, आणि तू तर आपल्या घरच्यासारखे आहेस ना, मग तू मला इकडूनच मोदक दे ना, म्हणजे कसं मला थोडा प्रॉफिट होईल आणि तुझाही बिझनेस होईल. तेव्हा भैरवी म्हणते मी असं करू शकत नाही, खरं म्हटलं तर आम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन केला आहे आणि त्यानुसार मी फक्त सुक्तनकर फूडलाच मोदक देऊ शकते, अजून कोणालाच नाही. तेव्हा ती म्हणते अगं माझा फायदा आहे, मग मी कशाला कोणाला सांगेल, तुझे काही रूल बिल मोडणार नाही. तेव्हा ती म्हणते नाही हे सगळं जमणार नाही, शिस्त म्हणजे शिस्त असते आणि एखाद्या व्यवहारामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवली ना तरच सगळ्या गोष्टी होतात. आणि जर तुम्हाला मोदक हवे असतील तर तुम्ही सुक्तनकर फूडमध्ये जा, तिथून तुम्हाला सगळे मोदक भेटतील, मी असं काही देऊ शकत नाही. तेवढ्यात निलिमात्या म्हणायला लागतात खरंच तू शोभत्यास दादाची सून, म्हणजे तो सुद्धा इतकी कामं केली पण कधीही त्यांनी त्याचा प्रामाणिकपणा सोडला नाही आणि तूही त्याच्याच वळणावरती आहेस, हे बघून मला खूप छान वाटलं. तेव्हा भैरवी म्हणते बाबांनी शिकवलंच आहे ना की कोणताही बिझनेस जर आपल्याला सक्सेसफुल करायचा असेल ना तर आपल्याला त्या बिझनेसमध्ये प्रामाणिक राहणं गरजेचं आहे आणि तेच मी करत आहे. तेवढ्यात तिथे अनिश आणि मुलं सुद्धा येतात. तेव्हा भैरवी विचारते काय रे मुलं एवढ्या लवकर कशी काय आली, आज क्लास लवकर सुटला का. तेव्हा अनिश म्हणतो नाही मी तिकडेच होतो तर विचार केला मुलांनाही घेऊन येऊ, म्हणजे बाबांची एखादी खेप वाया नसती गेली. तेव्हा ती म्हणते पण बाबा ऑलरेडी तिकडे गेले आहेत, तू एकदा फोन तरी करायचा ना. तेव्हा तो म्हणतो सॉरी ग मी मला आठवणच राहिलं नाही फोन करण्याबद्दल. तेव्हा मुलं म्हणतात तुम्ही काळजी करू नका, मला असं वाटते आजोबा मस्त तिथे कॉफी एन्जॉय करत असतील, तसंही आजोबांना ती कॅफे खूप आवडते आणि आमच्या निविताई आहेत ना त्या त्यांना नक्कीच सांगतील, मुलांचं काहीतरी वेगळंच सुरू असतं. तेव्हा भैरवी म्हणते मी एकदा बाबांना फोन करून सांगते. तर दुसरीकडे मामांसाठी कॉफी आलेली असते. तेव्हा ते त्या वेटरला थांबवतात आणि म्हणतात मी जसाच इथे आलो ना की तू माझ्यासाठी कॉफी आणि बिस्किटे घेऊन येतो, इतके दिवस झालं तू मनापासून माझी सेवा करतोय, पण आज मी तुला नक्कीच टिप देणार आहे. ते लगेच पाकिट चाचपळायला लागतात पण त्यांना पाकिट काही सापडत नाही. तेव्हा तो विचारतो काय झालं सर, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा ते म्हणतात अरे मी घरातून निघालो तेव्हा माझ्याकडे पाकिट होतं, पण आता माझं पाकिट दिसत नाही, असं वाटते कोणीतरी मारलं, आता मी कसं घरी जाणार. तेव्हा तो म्हणतो आता तुम्ही कसं जाणार आहेत आणि तुम्ही राहता कुठे. तेव्हा ते म्हणतात मी तर अंधेरीला राहतो, पण आता मुलांचं कसं होईल, त्यांना त्या गोष्टीचं जास्त टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यात भैरवी त्यांना कॉल करते आणि म्हणते बाबा तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, अनिश तिकडेच गेला होता तर त्यांनी मुलांना घरी आणलं आहे, आता तुम्ही सावकाश या. तेव्हा ते म्हणतात काहीच हरकत नाही मी येऊन जातो. भैरवीला थोडी काळजी वाटत असते. तेव्हा तो वेटर विचारायला लागतो आता तुमच्याकडे पाकिट नाही मग तुम्ही घरी कसे जाणार. तेव्हा ते म्हणतात आता काही टेन्शन नाही, मुलं तर ऑलरेडी घरी गेले आहेत, मी पायी पायी जाईल. तेव्हा तो म्हणतो पण अंधेरीला तुम्ही राहताय आणि इथून पायी पायी जाणार, हे जरा जास्त लांब नाही का. तेव्हा ते म्हणतात बघू आता काय करायचं. ते लगेच तिथून जायला लागलेले असतात. तेवढ्यात तिथे
निवेदिता येते आणि म्हणायला लागते की कुठे चालले तुम्ही, कॉफी प्यायला आले आहेत ना, थांबा थांबा तुम्हाला मी कंपनी देते. तेव्हा ते म्हणतात नको मला आता घरी जायला पाहिजे. तेवढ्यात वेटर म्हणायला लागतात खरं म्हटलं तर हे आता थांबू शकत नाही, यांचं पाकिट कोणीतरी मारलं आहे त्याच्याचमुळे तर ते आता घरी चालले आहे. तेव्हा म्हणतात हो का, आता पूर्ण कॅफेला सांगून टाक किंवा बॅनरच छाप की माझं पाकिट मारलं गेलं. तेव्हा ते म्हणतात अच्छा तुमचं पाकिट मारलं गेलं, काही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला कॉफी पाजते ना, त्या दिवशी मी तुमची कॉफी पिली ना, मग आता माझ्याकडून तुम्ही कॉफी एन्जॉय करा. मामांना त्या आग्रह करतात म्हणून मामा सुद्धा तिथे कॉफी प्यायला बसून जातात. तेव्हा ते विचारतात काय हो, आठवण करा तुम्ही जेव्हा घरातून निघाले तेव्हा तुमच्याकडे पर्स होती का. तेव्हा ते म्हणतात हो पर्स तर होती. तेव्हा ते विचारतात मग मला सांगा तुम्ही मागे मध्ये कुठे थांबले होते, रिक्षावाल्याला पैसे देताना पाकिट काढलं होतं का. तेव्हा ते म्हणतात नाही, वर माझ्या काही सुट्टे पैसे होते, मी त्याच पाकिटातून पैसे दिले, पण मी माझं वॉलेट काही काढलं नाही. तेव्हा ते विचारतात मग तुमचं पाकिट गेलं कुठं. तेव्हा ते म्हणतात तुम्ही तर एकदम पोलीसवाल्यासारखे विचारतात, सॉरी मी विसरलो, तुम्ही पोलीस खात्यामध्येच होते ना. तेवढ्यात त्यांची कॉफी सुद्धा येते आणि ते दोघं कॉफी एन्जॉय करायला लागतात. तेव्हा मामा म्हणायला लागतात आता मला खरंच आठवत नाही की पाकिट गेलं तरी कुठं. तेव्हा ते म्हणतात मला असं वाटतंय त्या रिक्षावाल्यानेच तुमचं पाकिट मारलं, कारण की दुसरं कुठे तर तुम्ही पाकिटच काढलं नाही. तेव्हा ते म्हणायला लागते ठीक आहे जाऊ दे, आता जे झालं ते झालं, पाकिट मारा येतो, आता आपण काय करू शकतो. तेव्हा ते म्हणतात ठीक आहे थांबा जरा, मी काहीतरी विचार करते. तेवढ्यात मामा म्हणायला लागतात आता मला घरी जायला पाहिजे, तुम्ही सांगितलं म्हणून मी कॉफी एन्जॉय केली, आता बस झालं. तेव्हा ते म्हणतात थांबा जरा, मी एक फोन करते आणि त्यानंतर मी तुम्हाला ड्रॉप सुद्धा करते. मामा मस्तपैकी कॉफी एन्जॉय करायला लागतात. तर दुसरीकडे अनिश राधा किशा खूप खुश असतात. ते ऍक्टिंग करत दाखवत असतात, माय पैसे दे भंगारवाले, असं त्यांचं चाललेलं असतं. तेव्हा ते म्हणतात किती मस्त ऍक्टिंग केली ना आणि आपला प्लॅन खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झाला आहे. तेव्हा अनिश म्हणतो खरंच आता तर खरी मजा येणार आहे जेव्हा भैरवी आणि राजनचा सगळा प्लॅन उद्ध्वस्त होईल. तेवढ्यात इकडे स्वप्ना अनिशला कॉल करते आणि म्हणायला लागते बेबी तुला माहिती आहे का, सुक्तनकर फूडमधून अराउंड 2,500 मोदक आतापर्यंत विकले गेले आहेत. तेव्हा तो विचारतो काय ग तुला एवढी सगळी अपडेट कशी काय मिळते. तेव्हा ती म्हणते तू विसरतोय का, मी सुक्तनकर फूडमध्ये ऑलरेडी कामाला होती, मग मला आतमध्ये काही ना काही इन्फॉर्मेशन तर मिळूच शकते ना. तेव्हा ते म्हणतो हे तर खूप छान आहे, म्हणजे लवकरच आता लोक ते मोदक खाणार आणि त्यांना विष बाधवणार. तेव्हा ती म्हणायला लागते हो मी तर वाट बघते एकदाच ही गुड न्यूज कधी मिळते. तेव्हा अनिश म्हणायला लागतो अशी न्यूज येणार आहे की सुक्तनकर फूडचे मोदक खाऊन सगळ्यांना विषबाधा झाले. राजन आणि भैरवी माझगावकर या दोघांना अटक केलं आहे आणि त्यांना पोलीस घेऊन गेले आहेत. हे ऐकल्यानंतर स्वप्ना अजूनच खुश होते आणि म्हणायला लागते असं झालं ना की खरी मजा येईल आणि याच न्यूजची मी मनापासून वाट सुद्धा बघत आहे. ते सगळे खूप खुश असतात. राधा आणि सुद्धा आणि किशा सुद्धा खूप खुश असतो की फायनली आपल्याला जे पाहिजे ते होत आहे. थोड्या वेळानंतर मामा इकडे सोसायटीच्या बाहेर येतात. तेव्हा ते म्हणतात आता तुम्ही मला ड्रॉप करायला आलेच आहात तर चला ना वरती, भैरवी सुद्धा आहे, तुम्हाला छान वाटेल. तेव्हा ते म्हणतात नाही आता मला काही जमणार नाही, पण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, मागे वळून बघा. तेव्हा मामा मागे वळतात आणि बघतात तर तिथे तो रिक्षावाला होता. रिक्षावाला बघता मामा म्हणतात हाच तो रिक्षावाला होता जो मला घेऊन गेला. काय रे तुरेच माझं पाकिट मारलं ना, तुला लाजबीज वाटत नाही का, कोण आहेस तू, मला खरं खरं सांग. तो लगेच त्यांना त्यांचं पाकिट देतं. तेव्हा निवेदिताई म्हणायला लागतात काय आहे शांत व्हा, मी आहे ना, मी सगळं बघून घेते. तेव्हा ते म्हणतात का शांत व्हायचं, सांग तुझं नाव काय आहे, तू कोण आहेस आणि तू पाकिट कसं काय मारू शकते, तुझ्यामध्ये काही संस्कार आहे की नाही. तेवढ्यात तो अडकडत म्हणायला लागतो माझं नाव पुरुषोत्तम आहे. त्यानंतर पुढे पुढे तेव्हा म्हणतात बरोबर आहे, यांचं बोलणं नाही ऐकलेलं चांगलं होतं. तेवढ्यात त्या म्हणायला लागतात काय चाललं आहे शांत राहा. यांचं बोलणं ऐकता ना पूर्ण ड्युट्या चेंज होतील, सगळ्या गोष्टी चेंज होतील, म्हणून यांचा आवाज ऐकायची गरज नाही. तेव्हा तो रिक्षावाला म्हणायला लागतो मला सांगा तुमचे हे मिस्टर आहेत का. तेव्हा निवेदिताताई चिडतात आणि त्याच्या सनसनीत एक कानाखाली मारतात. तेव्हा ते म्हणतात याला तर अटक करा आणि चांगलीच शिक्षा सुनावा. हे सगळं झाल्यानंतर सगळे खूप खुश असतात. तेव्हा सगळे सोसायटीवाले म्हणायला लागतात आम्ही जागरूक नागरिक म्हणून त्या चोराला पकडून ठेवलं होतं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला इथे बांधून ठेवलं होतं. तेव्हा निवेदिताताई म्हणतात खरंच तुम्ही खूप छान काम केलं, तुमचा तर खरंच आदर्श नागरिक म्हणून सत्कार करायला पाहिजे, आता मी निघते. तेव्हा मामा म्हणायला लागतात थँक्यू, खरंच तुम्ही खूप मदत केली.
त्या तिथून निघून जातात. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, इकडे मामांना निवेदिताताईंनी फोन केलेला असतो. तेव्हा त्या म्हणतात, मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे. खरं म्हटलं तर मला तुमची एक हेल्प हवी आहे. तेव्हा ते विचारतात, काय हेल्प हवी आहे? आता जोपर्यंत तुम्ही काम सांगत नाही तोपर्यंत मी कसं ठरवू हेल्प करायची की नाही? तेव्हा ते म्हणतात, मी आता काम काय आहे ते सांगू शकत नाही, पण प्लीज तुम्ही माझी हेल्प करणार का? तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुमची हेल्प करायला तयार आहे. तेव्हा ते म्हणतात, मी तुम्हाला एक ॲड्रेस पाठवते, त्या ॲड्रेसवर तुम्ही लवकरात लवकर पोचा, मग आपण सविस्तर बोलू. तेव्हा मामा विचार करतात, नेमकं प्रॉब्लेम काय आहे? यांच्या आवाजावरून या बाई टेन्शनमध्ये वाटत होत्या. मला नक्कीच यांची हेल्प करायला पाहिजे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. मामांना काही न सांगता त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा तर ठेवली आहे, पण नेमकी ही मदत काय असेल? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.